मध्ये एकच छोटा विषय मंत्री महोदयांना फक्त आठवण करून देतो अध्यक्ष, सुप्रीम कोर्टचा अध्यक्ष महोदय याच्यामध्ये जजमेंट आहे की अशा पद्धतीच्या बलात्काराचा आरोप जेव्हा होतो तेव्हा संबंधित जे काय ज्यांच्यावर आरोप होतो त्याला तात्काळ अटक करायला लागते मंत्री महोदय आणि त्याची चौकशी करायला. काल अध्यक्ष महोदय दिशा साल्यांच्या वडिलांनी सतीश साल्यांनी जे काय आरोप केलेले आहेत, माझं म्हणणं की अन्य लोकांना एक कायदा लागतो ना अध्यक्ष महोदय, तर करावं ना अध्यक्ष महोदय, एवढीच विनंती आहे, करा तुम्ही. मंत्री महोदय नितेश राणे साहेब ज्याप्रमाणे सन्माननीय राज्यमंत्री महोदयांना सांगतायत त्याच्याशी मी सहमत आहे. जो सामान्य माणसाला नियम आहे तोच नियम मंत्र्याला माजी मंत्र्याला असला पाहिजे. मंत्री महोदयांनी त्यातल्या आरोपीला तात्काळ अटक करावी, अटक करून त्याची चौकशी करावी. अध्यक्ष महाराज, केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली. मंत्री महोदयांना प्रश्न आहे अध्यक्ष महाराज, ही घटना 8 जून 2024 ची घटना डिसेंबर 2022 मध्ये SIT नेमली. अध्यक्ष महाराज, आता आपण मार्च 2025 मध्ये आहोत. साधारणतः घटना होऊन 5.5 वर्ष झालेली आहेत, अजूनही SIT चौकशी करते असं ते म्हणतायत. किती दिवसांमध्ये SITचा निष्कर्ष आणि अहवाल हा जनतेच्या समोर आणणार? अध्यक्ष महाराज, हा माझा थेट प्रश्न आहे. किती दिवसांमध्ये SITचा अहवाल आणि निष्कर्ष हा जनतेच्या समोर मांडणार? हा माझा थेट प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. चला लक्षवेधी. बरं, आता आपण फक्त 1 तास लक्षवेधी घेणार आहोत. 12:30 ते 1:30 वाजेपर्यंत लक्षवेधी घेऊ. आपल्याकडे जवळजवळ 18 लक्षवेधी आणि सकाळच्या 2 अशा मिळून 20 लक्षवेधी आहेत. आपण जास्तीत जास्त 5 मिनिटं एका लक्षवेधीसाठी देऊ, त्याच्यावरती काय आपण लक्षवेधीसाठी वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे जे सदस्य वेळमध्ये आहेत त्यांच्या लक्षवेधी घेतल्या जाणार नाहीत. लक्षवेधी क्रमांक 7 स्पेशल सिटिंग मधली 7. अध्यक्ष महोदय, अरे मैं सुन रहा हूं ना, बोलो. हाँ बोलो. ठीक है, लक्षवेधी जल्दी बोलो. लक्षवेधी. अध्यक्ष महोदय, संरक्षण द्या. लक्षवेधी क्रमांक 7. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 7. अध्यक्ष महोदय, ठीक आहे, बसा. केल्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारी संस्था कायदा 1960 चे कलम 6 नुसार कोणतीही सहकारी संस्था नोंदवताना लक्षवेधी महत्त्वाची आहे. संस्थेचे सभासद हे एकाच कुटुंबातील नसावे व ते सभासद त्याच संस्थेच्या कार्यक्षेत्रातीलच रहिवासी असले. तुम्ही बसणार आहात की नाही सांगा. सन्मान उद्देश असलेल्या दुसऱ्या सभागृहाची बैठक 10 मिनिटांसाठी तहकूब केली जाते. गदारोळ सुरू झाल्यामुळे विधानसभेचं कामकाज जे ते 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलेलं आहे. बलात्काराचे आरोप ज्यांच्यावरती आहेत अशा आरोपीला, मग तो मंत्री असो, माजी मंत्री असो की सर्वसामान्य मनुष्य, त्याला तात्काळ अटक झाली पाहिजे अशी मागणी एकीकडे सत्ताधाऱ्यांनी केलेली आहे आणि मंत्र्यांकडून आदित्य ठाकरेंच्या अटकेची मागणीच यावेळेला करण्यात आलेली आहे. सत्ताधारी आमदारांनी ही सगळी मागणी केलेली आहे आणि त्यानंतर अभूतपूर्व अशा स्वरूपाचा गोंधळ सुरू झाला. लक्षवेधी मांडण्याची सूचनाही करण्यात आली, मात्र तरीही या लक्षवेधी दरम्यानच गोंधळ झाल्यामुळे 10 मिनिटांसाठी आता विधानसभा तहकूब करण्यात आली आहे.